पुंगळी पातोडीची भाजी मसाल्याची असते आणि याची रेसिपी माझी आई दाखवणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. काळ्या मसाल्यासाठी आपल्याला लागते कांदा आणि खोबरं. हे कांदा खोबरं मी डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेलं आहे. माणसाप्रमाणे तुम्ही याची क्वांटिटी चेंज करू शकता. ओला लसूण आहे, इकडे आहे बेसन आणि मीठ. आणि आता वाटण आपण वाटून घेऊया. याच्यामध्ये लसूण 7 ते 8 मिरच्या लाल सुक्या आणि ज्या भाजलेल्या नाही आहेत, आणि कांदा जे आपण भाजून घेतलं होतं, खोबरं बघा असं भाजून घेतलेलं आहे. ते खोबरंही आपल्याला तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे, आणि कोथिंबीर. हे सगळं वाटण आपण पहिले मिक्सरमधून वाटून घेऊया. ते एक वाटी बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये मीठ टाकून ह्या पिठाला आपण मळून घेऊया. जे मसाल्याचं वाटण होतं हे आपल्याला असंच जाडसर दळायचं आहे. याला एकदम बारीक दळायचं नाही आहे. या इथे आपल्याला उंडा भिजून घेतला होता बेसनचा. इकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि नंतर आता आपण याची पोळी लाटून घेऊया. तेल तपते तोपर्यंत आपण या बेसनाची पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी पातळ पण नाही आणि जाड पण नाही, एकदम मिडियमवाली पोळी आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मसाला. हे जो मसाला होता हे आपण या पोळीला पण लावून घ्यायचा आहे. सगळा मसाला त्या भाजीत नाही टाकायचा. खिसलेलं खोबरं टाकणार आहे सगळीकडे. याच्यावर खसखस टाकायचं आहे. खसखस जरुरी आहे या भाजीमध्ये, चव अजून छान लागते. आता या पोळीवर खोबरं, खसखस, तीळ आणि कोथिंबीर टाकली आहे. आणि या मसाल्यामध्ये पण आपण पहिलेच कोथिंबीर टाकायची आहे, याने चव अजून चांगली लागते. नंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. एक्स्ट्रा कोणताच मसाला याच्यामध्ये आपण वापरायचा नाही आहे. हा मसाला, ही भाजी याच्यामध्ये छान लागते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे, तिखट टाकायची आहे आणि धनिया पावडर टाकायचं आहे. 1 चम्मच याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, याने चव अजून छान लागते भाजीला. मसाला बघा छान भाजला आहे, याला तेलही सुटलं आहे. आता आपण याच्यात कोमट पाणी टाकूया, आणि कोमट पाणी टाकल्यावर याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही. मसाल्याच्या भाजीमध्ये हे मस्ट आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही तेल आपोआप सुटलेलं आहे, म्हणजे मसाला छान भाजला आहे. आता ही पोळी होती, आता याला आपल्याला पोंगळीसारखं फोल्ड करायचं आहे. याला म्हणून पुंगळी पातोडी अशी म्हणतात. आणि या पोळीला आपल्याला कट्स करून घ्यायचे आहे, भाकरवडीसारखे छोटे छोटे. आणि उकळल्यावर आज का मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चम्मच बेसन पण टाकायचं आहे, त्याने जाळसर पण येतो तर्रीला. धुरंदर. आता मी इथे जेवढा रस्सा लागते तेवढं कोमट पाणी टाकून घेणार आहे. आपण थोडंसंच पाणी टाकलं होतं, आता सगळं पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा. पातळच रस्सा ठेवायचा, कारण की पातोळी आल्यावर ते घट्ट होऊन जातं. बाकी कोणताच मसाला वापरलेला नाही आहे याच्यामध्ये, गरम मसाला नाही, कोणताच नाही. बस घरचे मसाले. आणि रस्स्याला छान उकळी आली आहे. या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये पातोळ्या सोडायच्या आहे. उकळी आल्याशिवाय याच्यामध्ये पातोळ्या टाकायच्या नाही, नाहीतर रस्स्यामध्ये गाठा होऊ शकतो पातोळ्यांचा. आणि याला आपल्याला 15 मिनटं असंच याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे.
आपण सांबार टाकूया आणि थोडीशी मेथी पण चिरून टाकू. आता याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे. उकळी आली की हे शिजल्यावर आपली भाजी तयार आहे. झटपट अशी मसाल्याची पुंगळी पातोळ्याची भाजी. पुंगळी पातोळ्याची रेसिपी ही कमेंट करून नक्की सांगा. एकदम झटपट बनणारी आहे. कितीही लोक आले, कितीही पाहुणे आले तर एकदम अगदी अर्धा तास पण नाही लागला आम्हाला भाजी बनवायला. एकदम सोप्या पद्धतीत झालं आहे. म्हणून तुम्हीही करून बघा आणि शेअर करा आमच्यासोबत तुमचा एक्सपिरियन्स. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.